चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण कल्याणजी आनंदजी संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. कल्याणजी आनंदजी ही एक भारतीय संगीतकार जोडी होती. कल्याणजी आनंदजी वीरजी शाह आणि त्यांचे भाऊ आनंदजी वीरजी शाह ही जोडी हिंदी चित्रपट साऊंड ट्रॅकवरील त्यांच्या कामासाठी ओळखली जाते. त्यामध्ये अनेक सदाबहार गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. कल्याणजी आणि आनंदजी हे एक कच्छी व्यवसायकाची मुले होती, जी कच्छमधील कुंड्रोडी गावातून मुंबई येथे किराणा खाद्यपदार्थाचे दुकान सुरू करण्यासाठी स्थलांतरित झाले होते. त्यांचा धाकटा भाऊ आणि त्यांची पत्नी म्हणजे बाबला आणि कांचन हे पती पत्नी आहेत. या भावाने एका संगीत शिक्षकाकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली, जो त्यांच्या वडिलांना त्यांचे बिल देण्याऐवजी त्यांना शिकवत असे. त्यांच्या पंजोबापैकी एक काही प्रतिष्ठित लोकसंगीतकार होते. त्यांनी त्यांच्या बालपणीचा बराचसा काळ मुंबईतील गिरगाव परिसरात मराठी आणि गुजराती वातावरणात आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या काही प्रतिष्ठित संगीत प्रतिभामध्ये घालवला. कल्याणजी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात कॅसव्हिओलिन नावाच्या एका नवीन इलेक्ट्रॉनिक वाद्याने केली. हे वादन हेमंत कुमार यांच्या संगीत असलेल्या नागिन चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या प्रसिद्ध नागिन बीनसाठी वापरले होते. त्यानंतर कल्याणजीने त्यांचे भाऊ आनंदजी यांच्यासोबत कल्याणजी वीरजी आणि पार्टी नावाचा एक ऑर्केस्ट्रा गट सुरू केला, जो मुंबई आणि बाहेर संगीत कार्यक्रम आयोजित करत असे. भारतात लाईव्ह संगीत कार्यक्रम आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. कल्याणजी आनंदजी यांचे मुंबई चित्रपट उद्योगात संगीतकार म्हणून आगमन हा एक महत्वाचा टप्पा होता, जेव्हा एस.डी. बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन आणि ओ.पी. नय्यर यासारखे मोठे संगीत दिग्दर्शक हिंदी चित्रपट संगीत जगतावर राज्य करीत होते आणि तो चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ होता. तेव्हा त्यांच्यामध्ये स्थान मिळवणे खूप कठीण होते. तरीही ते स्पर्धेत यश मिळवण्यात यशस्वी झाले. भारतभूषण, निरूपा रॉय हिट, सम्राट चंद्रगुप्त हा त्यांचा कल्याणजी यांच्या भूमिकेतील पहिला चित्रपट होता. कल्याणजी आनंदजी दोघांनी 250हून अधिक चित्रपटासाठी संगीतकार म्हणून काम केले. त्यापैकी 17 चित्रपट सुवर्ण महोत्सवी आणि 39 चित्रपट रौप्य महोत्सवी होते. त्यांनी दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, विनोद खन्ना, रेखा, श्रीदेवी यासारख्या बॉलिवूडमधील काही मोठ्या नावासह भारत आणि परदेशातील स्वयंसेवी संस्था आणि अनेक धर्मादायी मैफिली आयोजित केल्या. मनोहर उदास, कुमार सानू, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक, साधना सरगम, सपना मुखर्जी, उदित नारायण, सुनिधी चौहान ही आता खूप लोकप्रिय नावे आहेत. त्यांना गायक म्हणून पालनपोषण केले गेले आणि त्यांना कल्याणजी आनंदजीकडून पहिला ब्रेक मिळाला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हिंदी चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत देण्यापूर्वी कल्याणजी आनंदजी यांचे संगीत सहाय्यक म्हणून काम केले. ते 1966 पर्यंत संगीत दिग्दर्शक बनल्यानंतरही त्यांना मदत करत राहिले. त्यांनी कमर जलालाबादी, आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, वर्मा मलिक आणि एम.जी. हशमत यासारख्या गीतकारांची ओळख करून दिली. 24 ऑगस्ट 2000 रोजी कल्याणजींचे निधन झाले. या दोघांनी किशोर कुमारांसाठी 270 गाणी रचली, तसेच मोहम्मद रफीसाठी अनेक गाणी रचली. यांनी लता मंगेशकरांसाठी 326 गाणी रचली. आशा भोसले यांच्यासाठी 297 गाणी रचली. मन्ना डे आणि उपकारमधील कसमे वादे प्यार वफा व जंजीरमधील यारी है ईमान मेरा ही गाणी अजरामर झाली. या जोडीने मुकेशच्या आवाजात कोई जब तुम्हारा हृदय तोड दे यासारखी हृदयस्पर्शी गाणी दिली, तर महेंद्र कपूर यांच्या आवाजात मेरे देश की धरती सारखी हिट्टी गाणी दिली.
त्यांना काही पुरस्कार मिळाले. भारत सरकारकडून 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार, सिने संगीत दिग्दर्शक पुरस्कार, 1965 मध्ये हिमालय की गोद में या चित्रपटासाठी, 1968 मध्ये सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार, 1974 मध्ये कोरा कागजसाठी फिल्मफेअर अवॉर्ड, 1978 मध्ये मुकद्दर का सिकंदर यासाठी त्यांची HMV ची पहिली डिस्क निघाली. पॉलिडॉर द्वारे पहिली प्लॅटिनम डिस्क कुर्बानी या चित्रपटासाठी 1980 मध्ये निघाली. IMPPA पुरस्कार 1992 मध्ये, 2003 मध्ये आयफा पुरस्कार जीवन गौरव, 2004 मध्ये जीवन गौरव पुरस्कार सहारा परिवार पुरस्कार, 2006 मध्ये BMI पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार, 2015 मध्ये GIMA ग्रेट इंडियन म्युझिक अवॉर्ड. कल्याणची आनंदी यांनी सुद्धा काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी केलेली आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.